पुढल्या महत्वाच्या बातमीकडे। 43व्या दिवशी लोकशाही मराठीचा रियालिटी चेक आहे, अर्थात जुहू बीचवर साफसफाईला वेग आहे। लोकशाही मराठीनं सलग 43 दिवस ही बातमी लावून धरली आणि त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया जुहू बीचवर आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, जवळपास गेले 43 दिवस तुम्ही या सगळ्याचं वार्तांकन करताय, सत्य परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवताय। अखेर 43 दिवसानंतर हळूहळू का होईना पण मुंबईकरांना न्याय मिळताना दिसतोय। काय आज परिस्थिती आहे? अगदी लाघवी, कारण अगदी आपण पाहतोय की 1.5-2 महिने झालेले आहेत। जुहू चौपाटीवरती भयंकर असा कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळत होतं। ज्यावेळी लोकशाही मराठी म्हणून आपण या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत होतो। आज जर आपण पाहिलं तर 43वा दिवस उजळलेला आहे आणि आज जर इथली परिस्थिती पाहिली तर पालिका प्रशासनाला ज्यावेळी आपण अनेक दिवसांपासून ही सगळी सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत होतो आणि इथे कधीपर्यंत निश्चितच जुहूचा समुद्र किनारा साफ होणार याचा जाब विचारत होतो। यावरती सातत्यानं पालिका प्रशासनाकडून अनेक दावे करण्यात आले, पण मात्र ते दावे जरी फोल ठरत असले वारंवार तरी आज जर आपण पाहिलं तर लोकशाही मराठीच्या ह्या सगळ्याच परिस्थितीचा पाठपुरावा घेत असताना आज जर आपण पाहिलं तर पालिका प्रशासनाला पूर्णपणे जाग आलेली पाहायला मिळते। भलेही आपण पाहिलं तर 7 ते 8 किलोमीटरचा समुद्राचा हा किनारा आहे, पण आता काही म्हणजे एक आपण म्हणू शकतो की 10 ते 15% हे काम जे आहे ते आता बाकी राहिलेलं आहे। पालिका प्रशासनाच्या वतीनं वेगानं हे काम जरी सुरू असलं तरी मात्र समुद्राला आज भरती आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की अर्ध्याहून जास्त कचरा जो आहे तो समुद्राच्या पोटात गेलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीत आता मनुष्यबळ जे आहे ते काम करताना पाहायला मिळते। जी यंत्रणा पालिका प्रशासनाच्या वतीनं लागण्यात यायला पाहिजे होती ती देखील आता लागलेली आहे, कारण 4 ते 5 गाड्या आज आपल्याला या एकाच ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे विस्तीर्ण असा हा समुद्र किनारा आहे। या समुद्र किनारी जर आपण पाहिलं तर अजूनही 2 ते 3 फूट खोलवरती या सगळ्याच परिसरामध्ये कचरा आहे, पण लवकरच हा कचरा हटवला जाईल, कारण हे काम आता वेगानं सुरू झालेलं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट लागवी म्हणजे आपण पाहिलं होतं की मागच्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीत पालिका प्रशासनाला लोकशाही मराठी म्हणून आपण जाब विचारत होतो, पालिका प्रशासनाकडून खोटे दावे करण्यात आले, पण मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला। आपल्याच माध्यमातून त्यांनी ही सत्य परिस्थिती पाहिली आणि लगेचच त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना संपूर्णतः आदेश दिले। या सगळ्याच आदेशानंतर स्वतः आपण पाहतोय की सिद्धेश कदम हे या ठिकाणी स्वच्छता मोहिमेसाठी पोहोचले होते आणि जुहूच्या समुद्र किनारी ते स्वतः मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहतोय की जुहूचा समुद्र किनारा स्वच्छ करताना पाहायला मिळाले। मात्र याच दरम्यान त्यांनी इथली पाहणी देखील केली की किती खोलवर हा कचरा गेलेला आहे, कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत। ज्या इथे जर आपण पाहिलं तर एकही सूचना फलक आपल्याला पाहायला मिळत नव्हत्या, त्यामुळे त्यांनी त्वरित महानगरपालिकेचे जे के वेस्टचे अधिकारी त्यांच्यासोबत जे उपस्थित होते त्यांना कडक शब्दामध्ये कडक निर्देश जे आहेत ते दिले होते आणि सूचना फलक लावण्यासाठी सांगितलं होतं। मात्र आजही आपण पाहतोय की 2 आठवडे उलटलेले आहेत या गोष्टीला, आजही एकही सूचना फलक आपल्याला जुहूच्या समुद्र किनारी पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे पालिका प्रशासन या सगळ्याच गोष्टी का टाळत आहे? सारखं आपण पाहतोय की लोकशाही मराठी म्हणून आपण सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहोत। खरं तर गणेश उत्सव तोंडावरती आहे आणि असं असताना आपण पाहतोय की जुहूचा समुद्र किनारा लवकरात लवकर स्वच्छ व्हावा यासाठी दर दिवशी आपण आढावा घेत आहोत आणि पालिका प्रशासनाला निश्चितच इथली परिस्थिती नेमकी काय आहे हे दाखवत आहोत। आता लोकशाही मराठी म्हणून आपण जरी आज 43वा दिवस असला, इथली परिस्थिती जी भयंकर मागच्या अनेक दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळत होती ती काहीशी कमी झालेली आहे, कारण पालिका प्रशासन लोकशाही मराठीच्या या सगळ्याच बातमीनंतर आपला इम्पॅक्ट ज्यावेळी या सगळ्या परिस्थितीवरती पाहायला मिळाला त्यानंतर ही संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि आता नागरिकांना चालण्यासाठी जागा जी आहे ती स्वच्छ झालेली आहे, पण किनाऱ्यावरती आजही आपल्याला कचरा पाहायला मिळतोय। त्यामुळे पालिका प्रशासन कधीपर्यंत हा संपूर्ण समुद्र किनारा साफ करते याकडे तर आपली करडी नजर असणारच आहे, पण पालिका प्रशासनाला जे निर्देश एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिलेले आहेत की सूचना फलक असतील, निर्देश देणारे फलक असतील, हे अद्यापही लावलेले नाहीयेत। त्यामुळे पालिका प्रशासन या सगळ्या गोष्टी आणि सगळं काम कधीपर्यंत करते याकडे लोकशाही मराठीची करडी नजर असणार आहे। अगदी
मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.